एम आणि मित्रांनो एन 15% अधिक आहे. 15% अधिक आहे. त्याला आपण लिहितो मित्रांनो 15 छेद किती 100. या ठिकाणी 3 छेद किती 20. म्हणजे एन चे उत्पन्न 20 असेल तर एम चे उत्पन्न किती 23 आहे. मग मी चेक करतो या ठिकाणी 23 पेक्षा 20 किती कमी आहे मित्रांनो. 23 पेक्षा 20 या ठिकाणी 3 ने कमी आहे. 23 ला 3 तर 100% ला किती. कारण की मित्रांनो आपण टक्केवारी हा टॉपिक बघतोय ना, त्यासाठी हा कार्यक्रम आहे. काहीच नाही, साधं सोपं आहे. चला मित्रांनो 100 गुणिला 3 किती मित्रांनो 300 येतील. भागीला किती 23. मग आता 23 ने भाग देत राहणार का. तुम्ही मित्रांनो प्राचीन काळातले विद्यार्थी आहात का. आता 2025 चे विद्यार्थी तयारी करत आहात तुम्ही 2025 मध्ये. तर प्राचीन काळात तीच पद्धत वापरणार का. नाही. मला माहितीये मित्रांनो या ठिकाणी 300 भागीला 23. मी काय करेल एकदम काळजीपूर्वक. तुम्हाला येतं, तुम्हाला कळतं सर्व काही, परंतु या ठिकाणी ट्रिक्स लक्षात ठेवा. काही सेकंदात मोठे मोठे गाव भंडारा करून ठेवतात कॅल्क्युलेशन करून. मित्रांनो 30 आणि 23. 23 चे 1 पट, 23 चे 2 पट म्हणजे मित्रांनो 30 पेक्षा मोठी संख्या येते. म्हणजे 23 चे 1 पट या ठिकाणी येणार. क्लिअर पर्यंत. इथं किती मित्रांनो या ठिकाणी 7 उठणार. मी विकल्पामध्ये बघणार या ठिकाणी की डावीकडून 1 कुठे मित्रांनो. विकल्पामध्ये या ठिकाणी आहे का 2 2 2 1